नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा हा एक जबरदस्त भाग खूपच उशिरा आलेला आहे. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये नक्की काय होणार आहे तर बघूयात. आता नंदिनी एकटेच रूममध्ये बसलेली आहे, परंतु तिला आता बाळाचे सारखे विचार येतात. ती आता विचार करत आहे आणि तेवढ्यात जीवा तिच्यासाठी नाश्ता घेऊन येतो आणि नंदिनीला म्हणतो की हे बघ नंदिनी, नाश्ता करून घे. नंदिनी म्हणते की नाही, मला भूक नाही. जीवा म्हणतो की नाही, मी तुला माझ्या हाताने भरवणार आहे. आणि तो लगेच आता एक चमचा घास घेतो आणि म्हणतो की हा बाळाच्या आईचा म्हणजे बाळाचा पहिला घास. असे म्हणणार तोच त्यांना बाळाची आठवण होते आणि बाळाची आठवण झाल्यानंतर जे मिसकॅरेज झालेला आहे त्याबद्दल त्यांना आठवते आणि दोघेही आता डोळ्यामध्ये पाणी आणत एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर नंदिनी जीवाला एक घास भरवते आणि म्हणते की कालपासून तुम्ही सुद्धा काही खाल्लं नाही, मला माहिती आहे. तेव्हा जीवा म्हणतो की ये चकाचक बाई, आपण जीवा नंदिनी आहोत. आपल्याला काही होत नाही, आपण कितीही उपाशी राहू शकतो. पण कधीकधी मला भीती वाटते जरा. त्यावरती नंदिनी विचारते की भीती? जीवा म्हणतो की हो, कारण मगाशी आई आली होती आणि मगाशी आईसमोर जे काही घडलंय तर त्यामुळे मला असं वाटत होतं की तू बोलून जाते की काय. त्यावेळी ते आता नंदिनी म्हणते की हो ना, मला सुद्धा खूप भीती वाटत होती. तेव्हा आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, तू बोलायचं ठरवलं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि तू न सांगण्याचं ठरवलं तरीसुद्धा मी तुझ्यासोबतच आहे. आणि हे बघ, हा जीवा कायम नेहमी तुझ्यासोबत असेल. सगळं जग एकीकडे परंतु जीवा नंदिनी एकीकडे, कोणाला काहीच कळणार नाही. आणि तेवढ्यात आता जीवाच्या मोबाईलवर डॉक्टरांचा कॉल येतोय. तो म्हणतो की डॉक्टरांचा कॉल आहे नंदिनी. नंदिनी म्हणते की आता कॉल का केला असेल त्यांनी, स्पीकरवर टाका बरं. जीवा तर फोन उचलतो आणि स्पीकरवर टाकतो. डॉक्टर विचारतात की काय जीवा, नंदिनी कशा आहेत. त्यावरती जीवा म्हणतो ठीक आहे. आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, जरा तुम्ही आज इकडे येऊ शकतात आणि मला भेटू शकतात का, आपण भेटल्यानंतर बोलूयात. त्यावरती जीवा विचारतो की काय झालं, ऑल ओके. डॉक्टर म्हणतात की हो ओके आहे, परंतु त्याचबद्दल बोलायचं होतं. त्यामुळे प्लीज तुम्ही मला भेटायला येतात ना, आणि नक्की या. जीवा म्हणतो की ठीक आहे, मी येतोय आणि येताना नंदिनीला सुद्धा सोबत घेऊन येतोय. तेव्हा फोन ठेवल्यानंतर जीवा नंदिनीला विचारतो की डॉक्टरांनी का बोलवलं असेल. नंदिनीसुद्धा आता फार टेन्शन येते. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये पार्थ आणि दिव्याचं जेवण होतं. पार्थ म्हणतो की खरंच बापरे, आज खूपच जेवलो. त्यावरती दिव्या म्हणते की सर आज एक गंमत आहे, प्लीज हात पुढे करा. आता पार्थ म्हणतो की नाही, तो आता इतकं आणलं होतं ते आपण संपवलेलं आहे, आता मात्र नाही. दिव्या ऐकायला तयारच नसते. दिव्या म्हणते की नाही, बघा तुमच्या डब्यातील मी मटार पुलाव आहे तो संपवलेला आहे, त्यामुळे तुमची आई तुमच्यावर नाही ओरडणार आणि तुमचा डब्बा रिकामा आहे. त्यामुळे सर बघतात काय, हात रिकामा आहे, करा लवकरात लवकर पुढे. आणि दिव्या म्हणते की जाऊन द्या, तुम्हाला जर करायचं नसेल तर मीच करते. आणि लगेच ती हात पुढे करून त्या हातामध्ये बडीशेप आहे ती दाखवते. पार्थ म्हणतो की अच्छा, म्हणजे बडीशेप आहे तर, म्हणजे बडीशेप तुम्ही खायला आणलेली आहे. तर दिव्या म्हणते की हो घ्या ना, आणि हसते आणि पार्थला बडीशेप खायला देते. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या दिव्याच्या हातातील बडीशेप सगळी काही खाली सांडते. पार्थ घ्यायला लागणार तोच तो म्हणतो की कशी सांडली. तेव्हा आता पार्थही खाली वागते आणि दिव्यासुद्धा ती बडीशेप घेण्यासाठी खाली वागतात. दोघांची टक्कर होते आणि पार्थ म्हणते की ऐका ऐका, डोक्याला हात लावते, ॲक्च्युली सॉरी सॉरी सॉरी, खरंच काय झालं, बडीशेप ती खाली सांडली, मी ती बडीशेप खालून मी घेत होते आणि तेव्हाच मला करंट लागला. आता पार्थ तिच्याकडे पाहतच असतो तर दिव्या म्हणते की सर, अहो सर, पटकन टक्कर मारा नाहीतर आपल्याला शिंग फुटते. आणि तेवढ्यात पार्थला मात्र काव्याची आठवण होते. एका वेळी मात्र पार्थ आणि काव्याची अशीच धडक झालेली असते. आता काव्यासुद्धा त्याच्यावर चिडलेली असते, तुम्हाला नीट बघून चालता येत नाही का. त्यावरती पार्थ काव्याला म्हणलेलं असतो आणि पार्थिला म्हणलेलं असतो की हे बघा काव्या, एकदा टक्कर झाली की परत टक्कर करायची असते असं म्हणतात, नाही तर शिंग येतात. आणि पार्थला त्या क्षणाची आठवण होते. तेवढ्यात दिव्या आता म्हणते की सर. तेव्हा पार्थ म्हणतो की सेमी, मी असंच काहीतरी विचार करत होतो. आणि तेवढ्यात दिव्या सरसर करत येते आणि जोरात पार्थला पुन्हा एक धडक देते. आता काव्यासह ही दिव्यासुद्धा डोकं चोळते आणि पार्थसुद्धा डोकं चोळत आहे. आणि परत ही दिव्या हसते आणि म्हणते की हे बघा सर, टक्कर तर आपली झाली परंतु थोडीशी बडीशेप वाया गेली. परत कॅन्टीनमध्ये जाते आणि तुमच्यासाठी बडीशेप घेऊन येऊ का असं म्हणते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की दिव्या, आल्यापासून आपण खाण्यापिण्याबद्दलच बोलतोय. आज प्रेझेंटेशन आहे त्यामुळे आपल्याला वेळेत प्रेझेंटेशन द्यायचं आहे, त्यामुळे आपण फक्त त्याचाच विचार करूयात. दिव्या म्हणते की सर, अहो तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात, मी मस्त प्रेझेंटेशनची तयारी करते, तुम्ही फक्त मला ओके म्हणा. त्यावरती पार्थ म्हणतो की ठीक आहे ओके, आणि या असे बोलून आता दिव्या बाहेर निघून जाते आणि पार्थ मात्र फोनवर बोलत असतो काहीतरी. फोन झाल्यानंतर तो फोन ठेवतोय आणि तो मात्र आता काव्याची आठवण काढत असतो. डोक्याला हात लावत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काव्या, खरंच तुमची खूप आठवण येते हो असं स्वतःला म्हणतोय. त्यानंतर मात्र आता इकडे ही वसू मात्र रम्याला फोन करते आणि रम्याला कशी आहे विचारते. अगं खरंच तुझी खूप आठवण येते आणि विजयराव सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुझी खूपच आठवण काढतात. आणि तुला येते का विजयरावांची आठवण.
तेव्हा त्या रम्याला काही आठवण वगैरे येत नसते, ती थोडीशी रागवते. तर वसुवा तिला म्हणते की अगं छोट्या छोट्या म्हणजे गोष्टींमध्ये आता विजयरावांना तर आठवण येतेच, परंतु हे बघ अगं तू विजयरावांचं खोटं तरी काहीतरी बोलू शकते की मला आठवण येतेय, खोटं तरी हो म्हणू शकते ना. बरं ठीक आहे, जाऊन दे हे सर्व. आणि तुझी ट्रीटमेंट खूप चांगली चालू आहे. खरंच ते ऐकून खूप बरं वाटलं. आणि लवकरात लवकर खणखणीत बरी हो आणि लवकरात लवकर घरी ये. कळलंय ना तुला आता? आणि चल आता मी फोन ठेवते. आता फोन ठेवायला लागणार तोच लगेच आता ही विजयरावांची आई आहे, तर ती धडपडत आता ह्या वसुवत्याला येऊन टक्कर देते आणि त्या दोघींची धडक होते. वसुवत्याच्या हातातील फोन खाली पडतो आणि वसुवत्या तिच्यावर ओरडते की काय हो, दिसत की नाही तुम्हाला? तेव्हा आता ती विजयरावांची आई म्हणते की अहो खरंच मला दिसलं नाही, मी जरा घाईत होते. तेव्हा लगेच वसुवत्या तिच्या चेहऱ्याकडे पाहते आणि विचारते की काय हो, तुम्ही विजयरावांची आईच आहेच ना? तुम्ही मला ओळखलत का? मी रम्याची आई वसुंधरा शिंतोडे. तेव्हा आता आठवतं का तुम्हाला? अहो ओळखलत का तुम्हाला? तेव्हा ती विजयरावांची आई पाहत असते आणि परत म्हणते की हो, अहो मी ओळखलं ना, मी कसे तुम्हाला विसरेन बरं. आणि हे बघा, अहो तुम्ही थोडेसे बारीक झालेले आहात म्हणून पटकन लक्षात नाही आले. तेव्हा वसुवता तर आणखीनच खुश होते बारीक झाले म्हटल्यानंतर. आणि हो का, अहो खरंच ना, असं विचारत असते. आणि खरं सांगू का, अहो तुमचा मुलगा खरंच खूप हुशार आहे, इतका मेहनती आहे, कोणत्याही परिस्थितीत तो इतका जुळून घेतो, म्हणूनच मी तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल सांगते. आणि तुम्हाला तर माहितीच असेल. आणि हे बघा, अहो अजून एक गोष्ट, हे बघा, अहो तुमचा मुलगा आहे ना, देशमुखांचा लाडका जावई झालेला आहे आता. आणि तुम्हाला तर माहितीच असेल, त्याने आमच्या रम्याशी लग्न केलेलं आहे आणि तो आमच्या घरामध्ये आता गरजावाई म्हणून राहतोय. आणि हे सगळं सांगितलं ना तुम्हाला. आणि हे बघा, मी समजू शकते, आता ही विजयरावांची आई आहे, ती काही उत्तर देत नसते, ती शांत असते, परंतु तिचा चेहरा मात्र पूर्णपणे असा थोडासा गंभीर होतो. आणि मी समजू शकते बरं का, कारण तुम्हाला राग वगैरे आला असेल, कुठल्याही आईबाबांना आपला मुलगा असा घरजावाई राहतो हे नाही पटत. आणि तुमच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. आणि त्यात म्हणजे अहो तुमची इतकी मोठी प्रॉपर्टी, इतका मोठा बंगला, आणि तरीसुद्धा तुमचा मुलगा आमच्या घरामध्ये घरजावाई म्हणून राहतो, हे स्वीकारणं हे शक्यच नाही, हो की नाही? आणि हे बघा, मी विजयरावांच्या वतीने तुमची माफी मागते, परंतु त्यावेळेस मात्र परिस्थिती तीच होती. आता विजयरावांची आई काही उत्तर देत नाही. वसुबती विचार करते आणि परत म्हणते की एक मिनिट, विजयरावाने तुम्हाला हे तर सांगितलं असेल ना की त्यांनी आमच्या रम्याशी लग्न केलेलं आहे आणि सगळं काही म्हणजे घरजावाई वगैरे ते म्हणून राहताय, नक्की तुम्हाला सांगितलेलं आहे का? आणि काय झाले माहिती आहे का, त्या दोघांनी अगोदर कोर्ट मॅरेज केलं आणि घरचे तर म्हणायला सुरुवात केली की आम्ही तुमच्या लग्नाला नव्हतो, म्हणून विधीवर मात्र ते त्यांचं लग्न लावलं आहे. आणि हे सगळं मात्र विजयरावांनी तुम्हाला सांगितलंच असेल. तेवढ्यात मात्र आता त्या विजयरावांच्या आई आहे, तर ते म्हणजे विजयरावांचे वडील येतात आणि ते म्हणतात की अगं चल ना, आपल्याला उशीर होतोय, तू इथे काय करतेस? तेव्हा वसुबा ते विचारते की हे कोण आहे? त्यावरती मात्र आता लगेच विजयरावांची आई आता वेगळेच काहीतरी कारण देणार असते. आता तो जो काही आहे, त्यांचा जो नवरा आहे, तर तो म्हणतो की मी यांचा नवरा आहे. तर लगेच आता नवरा म्हणायच्या अगोदर ही विजयरावांची खोटी आई आहे, तर ती म्हणते की ते माझे भाऊ आहेत आणि हात धरून आता जोरात हात दाबते आणि माझा भाऊ आहे असं म्हणते. थोडीशी गडबडच जाते, तिला काय उत्तर द्यावं ते काही कळत नसते. वसुबा तर तिच्याकडे पाहतच असते आणि म्हणते की हे बघा, मी तुम्हाला फोन करते, आमच्या मागे थोडीशी धावपळ आहे, गडबड आहे, आम्ही आता जातो, मी तुम्हाला नंतर निवांत फोन करते. आता वसुवंत मात्र ते दोघेही निघून गेल्यानंतर विचार करते की नक्की हा सगळा काय प्रकार असेल बरं. रम्याबाबतीत त्यांनी एकाही शब्दाने चौकशी का नाही केली नसेल आणि खरंच त्यांना माझा राग आला असेल की काय, मी त्यांना इतकं काय बोलले. आणि परत स्वतःलाच म्हणते की वसुंधरा, अगं नको, नाही इतकं बोलत जाऊ, इतकं निगेटिव्ह नको विचार करत जाऊ. तिच्या सासरचे येते आणि जाऊन दे, मी आता विजयरावांनाच फोन करून हे सर्व काही सांगते, त्यांनाच फोन करून मला विचारावं लागेल की नक्की हा सर्व काय प्रकार आहे ते. आता ती विजयरावांना फोन लावण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे नंदिनी आणि जीवा दोघेही डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये त्यांना बोलावलेलं असतं. दोघेही आता हॉस्पिटलमध्ये येतात. नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शनच असतं, ती थोडीशी गंभीर असते. तेव्हा जीवा तिच्याकडे बघतोय आणि तेवढ्यात प्रसूती, अक्षय नावाची पाठीमागून ध्रुव त्यांच्या समोरून घेऊन जात असतात. दोघेही आता पाहतात आणि एकमेकांकडे बघतच असतात. दोघांचाही चेहरा गंभीर असतो. त्यांना आता आपल्या बाळाची आठवण सारखी सारखी येत असते. तेव्हा आता जीवाही नंदिनीकडे पाहत असतो, तर नंदिनीला मात्र आता जेव्हा ती काव्यासोबत हॉस्पिटलला आलेली असते आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आता ती काव्याला हे म्हणत असते की गळा सोसणाऱ्या बायकांसाठी लेबर रूम, नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांसाठी NICU रूम, ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे अशा बायकांसाठी ऑर्डर रूम. आणि बघ ना अगं हे काव्या, हे सगळं आपल्यासाठी आहेत, बघ ना, लवकरात लवकर सुद्धा आपल्यावर तेच वेळ येणार आहे आणि त्या रूममध्ये आपण जाणार आहोत. खरंच हे फिलिंग्ज अगदी
अगदी विचार जर केला तर किती भारी आहे. त्यावेळेस आता नंदिनीला ही सर्व म्हणजे काव्याला ती बोललेली आहे आणि तिला आठवते आणि त्या क्षणाची तिला आठवण होऊन तिला आता तेव्हा किती चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, पण आज जी परिस्थिती तिच्यावर ओढवलेली आहे त्यामुळे वेगळ्याच काहीतरी नाराजगी तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हे सगळं काही तिला आठवते आणि आठवून मात्र ती आता डोळ्यामध्ये पाणी आणते. जीवा तिच्याकडे पाहतच असतो आणि तेवढ्यात आता एक छोटासा मुलगा आहे आणि तो खेळता खेळता मात्र तेथे त्याच्या आईच्या मांडीवर पडतो. तेव्हा त्याची आई त्याच्यावर रागवते, अरे लक्ष कुठे असतं तुझं, आजकाल मात्र तुझी मस्ती खूपच वाढलेली आहे, म्हणून थांब तुला दाखवते, असे बोलून तिला आता त्याला म्हणजे फटका देत असते. तेव्हा नंदिनी आता म्हणते की अहो काय करताय तुम्ही, का मारताय त्याला. त्याची आई म्हणते की अहो तुम्हाला माहिती नाही, खूप मस्ती करतोय हा, एक दिवस तुम्ही तुमच्याकडे ठेवून बघा, मग तुम्हाला समजेल. आणि समजेल काय, पोरच नकोसं वाटेल तुम्हाला, असे इतका त्रास देतात. तेव्हा आता नंदिनीला वाईट वाटतं. नंदिनी आता पाहत असते आणि तेवढ्यात जीवा आता त्या मुलाच्या हाताला धरतो आणि नाही असं म्हणून आणि तो त्या बाळाला जवळ घेत म्हणतो की मूल कितीही मस्तीखोर जरी असलं तरी सुद्धा ती आम्हाला नको आहेत असं आम्हाला कधीच वाटणार नाही. तो त्या बाळाला विचारतो की काय रे, तुला लागलं वगैरे नाही ना. त्यावरती तो नाही म्हणतो. जीवा म्हणतो की स्ट्रॉंग बॉय. नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघून खूप खुश होत असते. एक वेगळ्याच चेहऱ्यावर तिचा आनंद येतो. आणि तेवढ्यात नर्स म्हणतात की हे बघा मिसेस नंदिनी आणि मिस्टर जीवा देशमुख तुम्हाला बोलावलेलं आहे डॉक्टरांनी. त्यावरती जीवा आता त्या बाळाला म्हणतो की तू इथे बस, चल आम्ही येतोय, आतमध्ये जातो डॉक्टरांकडे आणि तुझ्या मम्मीला त्रास वगैरे देऊ नकोस, असे बोलून तो त्याला तेथे बसवतो आणि दोघेही आत येतात. तेव्हा मात्र आता दोघे आत येत असताना आता तो मुलगा आहे आणि तो पुन्हा आता काका असं म्हणतो आणि बाय बाय करतो. शिवा आणि नंदिनी पुन्हा त्याच्याकडे अगदी खुश बघून हसतात आणि ते सुद्धा त्याला बाय बाय करतात. आता डॉक्टरांकडे केबिनमध्ये येत आहे. त्यानंतर आता इकडे वसुबा ते विजयरावांना फोन लावत असते, परंतु अजूनपर्यंत काही त्यांनी फोन उचललेला नाही. वसुबा ते म्हणते की विजयराव फोन उचला. विजयराव मात्र आता एका मस्त ठिकाणी लिंबू सरबताचा एन्जॉय म्हणजे आनंद घेत आहे, म्हणजे पीत आहे आणि तेवढ्यात ते फोन उचलतात. आता ते वसुबाच्या जवळपासच आहेत आणि विजयराव फोन उचलून हॅलो म्हणतात. वसुबा खुशात म्हणते की विजयराव तुम्ही बिझी आहात का असं विचारते. विजय म्हणतो की हो थोडासा, बोला ना, काय काम होतं आणि काय झालं असं विचारतो. त्यावरती वसुबा ते म्हणते की अहो मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, तुमची आई भेटली होती हे मला सांगायचं होतं. विजयराव म्हणतो की माझी आई, आणि कोण माझी आई, तो म्हणून जातो कारण ती त्याची खोटी आई असते. त्यावरती वसुबा ते विनवते की अहो तुम्ही असं का म्हणतात, कोण म्हणजे तुमची सख्खी आई मला भेटली होती, रम्याच्या आणि तुमच्या साखरपुड्याला तुमचे आई बाबा आले होते ना. त्यावरती लगेच आता विजयराव म्हणतो की अच्छा, म्हणजे तीच ती आणि ती आई का. त्यावरती वसुबा ते विचारते की ती आई म्हणजे नक्की काय, तुम्ही असं का बोलतात आणि अशा किती आया आहेत तुम्हाला असं विचारते. त्यावरती आता विजयरावांना मात्र थोडासा धक्का बसतो, कारण त्याने खोटं आहे ते लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि वसुबा आता त्याचबद्दल त्याला विचारत आहे. मला एक गोष्ट सांगा बरं, तुमचं आणि रम्याचं लग्न झालेलं आहे, ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईपासून लपवलेली आहे की काय, तुम्ही तुमच्या आईला लग्नाबद्दल सांगितलेलं नाही का. कारण कसं आहे की आमची भेट झाली होती आणि मी त्यांना हे सगळं ज्या पद्धतीने सांगितलं ते ऐकल्यानंतर त्या अशा काही रिॲक्ट झाल्या होत्या जसे त्यांना माहितीच नाही असं त्यांचा चेहरा दिसत होता. तेव्हा विजय आता खोटं बोलतो. विजय म्हणतो की सांगितलेलं तर आहे तिला सगळं काही, पण तिला पसंत पडलेलं नाही आणि जी गोष्ट तिला पसंत पडत नाही तर ती गोष्ट तिला माहिती नाही असं ती दाखवत असते. आणि हो ना, मला वाटलंच होतं तुम्ही सांगणार नाही, असं तर कधी होणार नाहीच. आणि हो ना, अहो त्यांना खरंच मान्य नसेल हे मी समजू शकते. तर विजय आता हसतो आणि म्हणतो की ठीक आहे, ठेवू का आता फोन. तेव्हा आता वसुई ते विचारते की एक मिनिट, अहो तुम्ही कुठे आहात नक्की, इतक्या तुमच्या मागे आवाज काय येत आहे नक्की, कुठे आहात तुम्ही. त्यावरती आता विजय खोटं बोलतो. विजय म्हणतो की हो काही नाही, किचनमध्ये आहेत, मस्त गाणी विणी लावलेली आहेत आणि लिंबू सरबत बनवतोय. तेव्हा आता वसुत्या हसते आणि तुम्ही सुद्धा या ना, अहो मी सुद्धा तुमच्यासाठी मस्त लिंबू सरबत तयार करतो, मस्त पुदिना टाकून अगदी सब्जा वगैरे घालून अगदी विजयच्या स्टाईलचं सरबत तुम्हाला बनवतोय. आणि त्याच वेळेस वसव त्या गाडीसमोर उभी आहे. तर गाडीच्या आरशातून विजय मात्र तिथे समोरच आहे हे मात्र आता दिसत आहे. तेवढ्यात आता वसवत्याचं लक्ष जातं. वसवत्या बघते तर तिला समोर धक्काच बसतो. विजय दिसतो. वसवत्या तर लगेच फोन खाली ठेवते आणि म्हणते की विजयराव इथे, आणि तिचा फोन सुरूच असतो. तेव्हा विजय तिकडून हॅलो हॅलो करत असतो. तेव्हा वसवत्या फोन घेते आणि बोला असं म्हणते. विजय विचारतो की काय झालं. वसवत्या म्हणते की काही नाही, मी घरी येते आणि मग नंतर आपण बोलूयात. आणि आता विजय हसत असतो. तो आपला चेहरा लगेच तिकडे करतो आणि त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर वसवत्या स्वतःला म्हणते की हे तर विजयराव आहेत, मग ते आपल्याशी खोटं का बोलले असतील. त्याचं उत्तर मला मात्र आत्ताच्या आत्ता शोधून काढायलाच पाहिजे. ते शोधून काढण्याचं फक्त एकच मार्ग आहे. सरळ जाते आणि आत्ताच्या आत्ताच जाऊन विचारते. वसवत्या नेमका आता विजयकडे जाणार तोच लगेच आता एक गाडीमध्ये येते आणि ती गाडी तिथे थांबलेली असते. तोपर्यंत विजय लगेच तिथून सटकतो. ते तिथून निघून जातो. तर वसवत्या समोर बघते तर त्या स्टॉलवर काही, आता हा विजय तिला दिसत नाही. ताही विचार करते की विजय कुठे गेला. इकडे तिकडे शोधत असते. आत्ता तर हा इथे होता आणि कुठे गेला असेल. तेव्हा तो गाडीच्या मागे जाऊन लपलेला असतो. त्यानंतर आता इकडे पार्थने मात्र अगदी ग्रेट असं प्रेझेंटेशन
प्रेझेंटेशन केलेलं असतं. तेव्हा क्लायंट खुश होतात आणि मिस्टर मेहता म्हणतात की पुढच्या वेळेस मात्र व्हिज्युअल्स असं प्रेझेंटेशन आहे ते रेडी ठेवा, आत्ता प्रेझेंटेशन आहे ते खरंच ग्रेट झालेलं आहे. तेवढ्यात आता ते मेहता निघून गेल्यानंतर दिव्या धावतच येते आणि पार्थला सर सॉरी ते मी असं करत असते. तेव्हा आता जी दुसरीच स्टाफमधील मेंबर आहे ती म्हणते की अगं तू कुठे गेली होतीस, मी केव्हाच तुला कॉल करते. दुसरा आता म्हणतो की हे बघ शेवटी मात्र सरांना प्रेझेंटेशन द्यावं लागलं. क्लायंट मात्र आता रागाने दिव्याकडे पाहत असतात. दिव्या म्हणते की हॉट, क्लायंट आले सुद्धा? तेव्हा पार्थ म्हणतो की हो, येऊन सुद्धा गेलेत. तू कुठे होतीस आणि प्रेझेंटेशन कधी होतं, हे प्रेझेंटेशन कोण देणार होतं? नशीब मी इथे होतो आणि आज प्रेझेंटेशनबद्दल कोणाला काही माहिती नव्हतं. जर इथे नसतंस तर आज आपल्या हातून कॉन्ट्रॅक्ट गेलं असतं आणि कॉन्ट्रॅक्ट जाऊन दे, तू कंपनीचं जे रेप्युटेशन आहे तर ते खराब झालं असतं. मग सिनियर डिझायनर पोस्ट आहे तुझी आणि जेव्हा ही पोस्ट मी तुला देत होतो तेव्हा मी तुला विचारलं होतं की ही पोस्ट मी तुला का देतोय, कारण त्या डिझाईनला मात्र मी पर्सनल टच देईल वगैरे वगैरे असंच तू म्हणाली होतीस. आणि पर्सनल टच सोड, परंतु तू तर स्वतःची सुद्धा कामं वेळेवर करत नाही. कुणाला सांगून जाण्याची पद्धत नाही, विचारण्याची पद्धत नाही आणि आम्ही तुला फोन करतोय, फोन सुद्धा इथलं विसरून गेलीस. हा बेजबाबदारपणा इथे नाही चालणार. तेव्हा दिव्या म्हणते की सर मी ते घरी, त्यावरती आता पार तिच्यावर खूपच ओरडतो आणि हा बेजबाबदारपणा इथे नाही चालणार असे म्हणतो. रेझन सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेली आहेस. वाटेल अगदी वाटलं होतं तर वेळेवर फोन करायचा होता. घरं शोधण्याची कारणं द्यायची आणि ऑफिसला आल्यानंतर काहीतरी जोक्स करत असतेस, फक्त मज्जा करत असतेस. इनफ इज इनफ. म्हणून तो मात्र दिव्यावर आता खूपच ओरडतोय. पार्थने मात्र आता डोळे खूप मोठे केलेले आहेत आणि यू आर फायर्ड असे तो जेव्हा म्हणतो तेव्हा दिव्या आता डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत असते. ती खूपच घाबरते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आणि ऐकतेस ना मी तुला काय म्हणतोय? आजचे जे काही काम असते ना ते काम संपवताना मात्र तुझं जे काही एज्युकेशन लेटर आहे ते देऊन जा, नाहीतर मात्र मी उद्या, असे बोलून आता पार्थ रागाने तिथून निघून जातो. दिव्या म्हणते की सर, परंतु पार्थ काही ऐकून घेत नसतो. त्यानंतर आता इकडे विजय मात्र वसवातेच्या अगोदर किचनमध्ये आलेला असतो आणि तिथे लिंबू सरबत तो पीत असतो. तर वसवाते येते आणि आवाज देते की जावे बापू विजयराव. तेव्हा विजय म्हणतो की येथे किचनमध्ये आहे आणि तो उन्हातून आत्ता तुम्ही आलेले आहात का, मग त्यांना ते सरबत देतोय. हे बघा सब्जा वगैरे घालून तयार केलेलं आहे असे वसवात्याला म्हणतोय. त्यानंतर आता लगेच वसवाते म्हणते की हे सरबत तर तुम्ही तेथूनच आणलेलं आहे की जेथे मी तुम्हाला पाहिलं होतं, त्या लिंबू सरबताच्या स्टॉलवर मी तुम्हाला पाहिलं होतं. त्यावरती विजय म्हणतो की हे बघा आपण मात्र तुमच्या रूममध्ये जाऊन बोलूयात. वसवाते रागानेच पुढे जाते, परंतु आता विजयला थोडंसं काय उत्तर द्यावं तेच काही तो विचार करत आहे. त्याला सुद्धा आता टेन्शन आलेलं आहे. त्यानंतर जीवा आणि नंदिनी घरी येतात आणि सोप्यावर बसतात. जीवा विचारतो की काय वाटतं, त्यावरती नंदिनी म्हणते की माहिती नाही, परंतु डॉक्टरांशी बोलल्यानंतर काहीतरी होप्स तरी वाटतात, म्हणजे बरं वाटतं मनाला. त्यावरती जीवा म्हणतो की हे बघा मला तर असं वाटतं की डॉक्टर म्हणतात की सांगून टाका, मग आपण सांगून टाकायचं का? आणि तेवढ्यात गुरुजी घरी येतात आणि विचारतात की सांगणारे कोण आणि ऐकणारे सुद्धा कोण, नियतीला जे सांगायचं आहे ते समजणारे आपण कोण. तेव्हा जीवा नंदिनी गुरुजींकडे पाहत असतात. गुरुजी नक्की काय बोलतायत हेच काही अर्थ त्यांना समजत नसतो. ते लगेच आता एकमेकांकडे बघतात. तेव्हा आता नंदिनी म्हणते की गुरुजी या ना, तुम्ही बसा ना. जीवा म्हणतो की बसा तुम्ही, तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. गुरुजी म्हणतात की हे बघा 1 मिनिट, आजपर्यंत मी अनेक वेळा इथे आलो आणि येत सुद्धा असतो, परंतु अरे जीवा तुझं कौतुक करायचंच राहून जातं. त्यावरची जीवा विचारतो की काय माझं कसलं कौतुक, आणि नंदिनीचं सुद्धा. आणि तसंही तुम्ही आपापल्या परीने सगळेच जण हुशार आहात, 4घे जण सुद्धा. कुणी लोभस आहात पण जीवा, अरे विशेष म्हणजे तुझं कौतुक मला यासाठी करावंसं वाटतं, तू खऱ्या अर्थाने मात्र पुरुषार्थ गाजवतोय. यावरती आता जीवा हसतो आणि कसला पुरुषार्थ गुरुजी, काय म्हणताय तुम्ही, असं म्हणतो. आणि हे बघ गुरुजी, मी साधं माझ्या बायकोची नीट काळजी घेऊ शकलो नाही. त्यावरती गुरुजी म्हणतात की हे बघ, मी नेहमी सांगत असतो की जे होणार आहे ते कोणीही टाळू शकत नाही, अगदी तू सुद्धा. त्यामुळे तू काही कमी पुरुषार्थ गाजवला असं आहे. आपल्या बायकोची काळजी घेणं, तिच्या पाठीशी उभं राहणं हा सुद्धा एक पुरुषार्थच आहे. आनंदात, दुःखात, उन्हात, सावलीत, खऱ्यात आणि खोट्यात आपल्या बायकोची साथ देणं हा सुद्धा एक पुरुषार्थच आहे. त्यावरती नंदिनी विचारते की गुरुजी तुम्ही खऱ्यात आणि खोट्यात असं का म्हणालात बरं? त्यावरती गुरुजी म्हणतात की आजच्या जगामध्ये मात्र कोणी सत्य बोलून राहू शकतास का? त्यावरती नंदिनी विचारते की गुरुजी आमचं काही चुकतंय का? तर गुरुजी म्हणतात की ते ठरवणारा मी कोण? त्यावरती जीवा विचारतो की म्हणजे गुरुजी आम्ही बरोबर करतोय ना? त्यावरती गुरुजी म्हणतात की ते सांगणारा मी कोण? तेव्हा नंदिनी म्हणते की अहो तसं नाही, तुम्ही आता इथे आलात मग काहीतरी सांगायलाच आला असताल. त्यावरती गुरुजी म्हणतात की आज मात्र एका महाभारतातील मी तुम्हाला प्रसंग सांगायला आलोय. एक छोटीशी म्हणजे गोष्ट आठवली आणि ती गोष्ट मात्र फार मोठा परिणाम सोडून गेलेली आहे. तर कुरुक्षेत्रातील त्या युद्धाची मात्र त्या गोष्ट यांना सांगत आहे. युधिष्ठिरानाची जी काही गोष्ट आहे तो नेहमी सत्य बोलायचा, याबद्दल मात्र आता ते संगोष्ठी सांगितली जाते.
तर म्हणजे लगेच गुरुजी म्हणतात की हो अगदी बरोबर. आणि म्हणून तर आता त्याला प्रश्न विचारला गेला की जो श्रेष्ठ असतो, सत्यवादी आणि सत्यवचनी असतो, खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर टाकली जाते आणि त्यालाच सगळी प्रश्न विचारले जातात. धर्मसंकटात त्यालाच टाकलं जातं. त्यावरती आता लगेच जीवा म्हणतो की तरी सुद्धा युधिष्ठिराने उत्तर तर दिलंच. उत्तर काय दिलं बरं? म्हणजे त्याने सत्य सांगितलं सुद्धा आणि लपवलं सुद्धा. अशा वेळेस मात्र सत्यापेक्षा कर्तव्य हे मोठं होऊन जातं. आणि लक्षात ठेव नंदिनी, कर्तव्यासाठी मात्र असा मार्ग कधीकधी निवडावा लागतो. तो मार्ग आपण कधीही निवडलेला नसेल. आणि हे बघ नंदिनी, तू बहीण या नात्याने मोठी आहेस, परंतु जाऊ या नात्याने तू धाकली आहेस. आणि शेवटी तुलाच या दोन्ही नात्यांचा दुवा व्हायचा आहे. हे बघ, तू नंदिनी आहेस आणि तूच युधिष्ठिर आहेस. त्यावरती नंदिनी म्हणते की आई असती तर किती बरं झालं असतं. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये दिव्या आता पार्थला म्हणत असते की मुंबईसारख्या इतक्या मोठ्या शहरात माझ्यासारख्या मुलामुलींना घर काय इतकं सहजासहजी मिळत नाही. आणि जर तुम्हाला हे सर्व ओके असेल तर मी आता पटकन जाते आणि मंगळसूत्र उचलून घेऊन येते. पण हे बघा सर, मला जर कोणी नाव विचारलं तर मला सांगावं लागेल दिव्या पार्थ देशमुख. आता पार्थ या दिव्याकडे पाहत असतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनी आपल्या रूममध्ये येतात आणि उद्याच्या रिपोर्टबद्दल बोलत असतात. नंदिनी म्हणते की हो, उद्याचे रिपोर्ट्सही पॉझिटिव्ह येतील आणि नंतर सगळं काही बदलेल. आता दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांकडे येतात, परंतु डॉक्टर म्हणतात की काहीच नॉर्मल नाहीत. म्हणजे नंदिनी कधीही आई होऊ शकत नाही असे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा आता मित्रांनो, जीवा आणि नंदिनीला फार मोठा धक्का बसतो.